खेळाडू पाठवा. भूषण भूषण मी मंगेश तिकडे बसायला जाणार पहिलं षटक घेऊन आलाय तो भूषण. फलंदाजीसाठी सामन्यासाठी पंच लाभलेले आहेत महेंद्र चव्हाण, दत्ताराम चव्हाण. पहिलं षटक भूषण. ती प्रोसेस केली पाहिजे तेच थोडं करायला पहिला चेंडू निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी करतो तो भूषण. नावाजलेला गोलंदाज भूषण धामण वगळा जमा करून तसेच मानाय माता कुरवळ गोलंदाजी करतो तो रोशन. रोशनने कटवलेला पहिला ऑफ साईडला चेंडू. एक धाव. सुंदर फलंदाजी. आपल्या बॅट पाठवून कटवलेला पहिला एक धाव. असेल चौकार. चौकाराच्या स्वरूपात 4 धावा मिळत आहेत. सौरभच्या बॅटमध्ये आले चौकार. संघाची धावसंख्या होते 5. तीन चेंडू 5 धावा. भूषण टू सौरभ आणि हा मारलेला चेंडू पाहूया. एक धाव घेण्यात यशस्वी. संघाची धावसंख्या होते 6. रोशन टू भूषण. या एक रन धाव घेण्यासाठी मारलेला चेंडू उत्कृष्ट असं एक धाव घेण्यात यशस्वी आणि संघाची धावसंख्या होते 7. पहिलं षटक प्रगतीपथावर. अरे वावे चिंचरवाडीचे गाड्याचे कार्यकर्ते भगवानजी उटेकर यांचं इथे आगमन झालेले आहे. आमच्या मंडळाकडून त्यांचं हार्दिक स्वागत. उत्कृष्ट अवस्थेत तळलेला चेंडू लेग साईडच्या स्वरूपात 2 धावा. संघाची धावसंख्या होते 9. वावे चिंचरवाडी संघाचं इथे आगमन झालेलं आहे. मंडळाकडून त्यांचं हार्दिक स्वागत. पण प्रॉब्लेम आहे. दोन्ही लावले गोलंदाजीसाठी आलेला तो संतोष. सँडी आणि फलंदाजीसाठी आहे तो रोशन. रोशन टू सँडी. पेपरला गेला वाटतं. कृपया अंबारने धावा सांगायचे. कुठल्या तरी मागे 2 धावा. हॅलो इथंच आहे मी. तो आता नेटवर्क आलाय हर्षदा बघतोय. हर्षदा मी आम्हाला अंकुर चव्हाण आणि पॅव्हलिनशी संपर्क साधायचा आहे. अंकुर चव्हाण
आणि उत्कृष्ट असा टोळलेला चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी, एक धाव घेण्यात यशस्वी. अर्षित कव्हरच्या मागे ठेवतो फक्त. धावा सांगा अंपायर. 3 धावा. धाव संख्या होते 46. शेवटचा ओव्हर प्रगती पथावर. अतिरिक्त धावसंख्येत भर पडते वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या ते 47. योगेश सौरभ. कशाला दिलं त्याने? पाय कशाला दिलं रे? उत्कृष्ट गोलंदाजी योगेश. अरे बोर्डवर पाय दिला. तिला थोडी शकला. आणि अतिरिक्त बाईच्या स्वरूपात 4 धावा मिळत आहेत. बाईच्या स्वरूपात 4 धावा. टोटल 5 धावा. अंपायर धावा सांगा. कृपया बाहेरून कोणी बोलू नये. अंपायर आपला डिसिजन सांगा. गेलं होतं तिथे. पाय देऊ नको रे. असू दे. अंपायर अंपायर धावा 5-5. आणि हा उत्कृष्ट टोळलेला चेंडू आणि कॅच आउट होत आहे. दुसरा धक्का मिळतोय तो सामन्यान वगाचा महासंघाला. 5 चेंडू. आणि रुपेशने सुंदर अशी झेल पकडलेला आहे. काय करतोय? बसायला दगडी जमवतोय. अरे खुर्ची नाही. आणि तो शेवटचा चेंडू बघूया धावा किती मिळत आहेत. पुरत नाही. 2 धावा घेणे यशस्वी होतोय तो. धामदान वगाचा माझे षटक संपते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 54. जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता. मानाई माता पूर्वजावी संघाला उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे ती धामदान वगाचा संघाने. नवीन हात आणलेत ना. हा चालू आहे की उभा पुष्पहार अर्पण करायचं आहे. वैभव चव्हाण आणि आमचे योगेश सुतेकर खजिनदार टॉयलेटशी संपर्क साधा. बॉल्टन नाही इथं तिकडे नेलं. साडे 13 रन आहेत काही. धावसंख्या पाहिजे ती पूर्व मानवी संघाला. आणि हा मारलेला चेंडू दोन धावा. धावसंख्या होते 3. 2 चेंडू 3 धावसंख्या.
आणि हा मारलेला चेंडू षटकार. तिकडे तो आपला बरोबर ही साईड बरोबर उत्कृष्ट असा मारलेला चेंडू. पाहूया किती धावा होत आहेत. बॅटिंग रे 10 धाव संख्या. नागेश यांच्याकडे उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तीन सिक्स मारलं 200 देणार ओव्हरला 3 षटकार मारले तर 200 रुपयाचे पारितोषिक आहे साहिल चव्हाण यांच्याकडून. आणि हा झेलबाद होतोय. नागेश झेलबाद होतोय. योगी पण आहे. संजय पण आला. रिटर्न पॉलिसी आहे रिटर्न पॉलिसी आहे डोकं लावून ते संजय विजय आला. फोन कर आपण फोनच नाही उचलत आहे फोन वरती फोनच कोण उचलत नाही मारायला पालखी हे करत असेल ना ताशे ताशे ढोल ना नाव वाजवत असतील. हा उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि उत्कृष्ट किपरिंग पाहायला मिळते ती धामणन संघाकडून, धामणन वगळता महासंघाकडून. एक षटकाच्या एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते 10. 1-10. कृपया जे कुणी संघ आला असेल तर पॅनलिस्टशी संपर्क साधावा. ते वरती आहेत वरती असतील. पुढचा होणार सामना जयमाली धामणन विरुद्ध वावे चिंचाबाई. कृपया धामणन जयमाली संघ कृपया जर उपस्थित असेल तर पॅनलिस्टशी संपर्क साधावा. जाऊदा आले नाही धामणा फोन कर ना. कोणाला करायचं आहे त्याचा नंबर नाही वैभव उद्योगाला कर ना. धन्यवाद तो हा वैभव चौकार. तो सांगेल त्यांना लगेच. हा मी सांग करतो पण वैभव. संतोष यांच्या बॅटमध्ये झालेला चौकार. संघाची धाव संख्या होते 14. 1-14. 13.5च्या सरासरीने जाणारा संघ आणि तेवढीच सरासरी पाहिजे कोळवळ मानाई संघाला. गोलंदाजी टाकतो वैभव. वैभव तो संतोष. आणि टोळलेला चेंडू एका धावेसाठी. धाव संख्या होते 15. 2 बॉल 15. पायरवाडी झाली पायरवाडी झाली. धामणन वाले पायरवाडी कोण? धामणन मालिंग जय मालिंग पायरवाडी तर पायरवाडी. येऊ नका हा? बाय देतो बाय नाही फाईन लावायची ना. वाजले किती त्याला काय फाईन लाव ना. 16 धाव संख्या होते. 1-16. षटकार आणि चौकारांची आतषबाजी पाहिजे. 13च्या सरासरीने धावसंख्या पाहिजे ती पूर्व जावळी संघाला. आणि लॉटचे नाही धावचित होत आहेत तो संतोष आणि गोलंदाजी करतो वैभव.
एक धाव भाऊ 18 5 बॉल 18 आणि हा सुंदर असा टोळलेला चेंडू एका धावेसाठी एक धाव सोडण्यात यशस्वी झालेला आहे. 2 धावासाठी आणि अशा तरी 2 धावा घेण्यात यशस्वी. पूर्व संघ षटक संपतोय. 2 षटकाच्या समोर संघाची धावसंख्या झालेली आहे 20. जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. 12/34. आहेत माणसं तो करेल तू येतो कुठं तुझं नाव सांग पहिलं मग सांग समालोचक संपलं काय आलो आता चालू असलेला सामना मनायमाता कुरवल वर्सेस वगाटमा. वैयक्तिक कोटीची पहिल्या निशाणाकडून तिसरी षटक घेऊन आलाय तो रोशन. स्ट्राईकला येतो महेश. स्ट्राईकला येतो टच्ची. चेंडू आणि सीमारेषा पार षटकार. पहिल्या चेंडूवरती चांगला समाचार घेतलाय तो रोशन यांचा. पहिल्या चेंडूवरती षटकार मारून संघाची धावसंख्या वरती संघाची धावसंख्या 1/24. अजून 3 टेकाव जे आलेले संघातील त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. मंडळासाठी सहकार्य करा. रोशन दुसरा चेंडू उत्कृष्ट असा कटोरीत चेंडू. एक धाव पूर्ण. 2 घे उत्कृष्ट असा थ्रो. संघाची धावसंख्या 1 निवाड. संघाची धावसंख्या 1/27. उच्चाव रे बॉक्स मध्ये असतील. डॉट आहे काय एक टेकाव संघाची धावसंख्या 1/29. उत्कृष्ट बांधाची करतो मानवी माता संघाकडून 2 फलंदाज. स्ट्राईकला येतो सचिन. नॉन स्ट्राईकला येतो महेश. उत्कृष्ट टाकला चेंडू. स्टेट ड्राईव्ह करतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 2 निवाड. संघाची धावसंख्या 1/31. सॉरी 2/31. पुढे जाणारा सामना. हॅलो हॅलो कुठं आणि आलेला आहे. बॉटल तिकडं आहे. पंच धावा सांगायचे आताच्या. उत्कृष्ट असं चेंडू.
मानेमाता कुवा संघ जिंकण्यासाठी 6 बॉल 23 धावांची गरज. यापुढील होणारा सामना रोहित चिंचटवाडी वर्सेस जयमालिक धामनन. वैयक्तिक कोट्याचे पहिला आणि सांगकडून चौथ्यासाठी घेऊन आलाय तो सौरभ. पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय, चौकार. संघाची धावसंख्या 4 ने वाढ. संघाची धावसंख्या होते 2 बाद 36. अजूनही जिंकण्यासाठी 5 बॉल 19 धावांची गरज. ऋषभ चव्हाण यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. ऋषभ चव्हाण कृपया खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर नाही यायचं आहे. दुसराही चेंडू कटवला आहे. चौकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय तो मानेमाता कुवा संघाकडून महेश. संघाची धावसंख्या 4 ने वाढ. संघाची धावसंख्या 2 बाद 40. अजूनही जिंकण्यासाठी 4 बॉल 15 धावांची गरज. साठीचा सामना जिंकण्यासाठी मानेमाता कुवा संघाला 4 बॉल 15 धावांची गरज. पाहूया हा सामना कोणाच्यासाठी जिंकतो. पहिल्याच दोन्ही चेंडूवरती लगातार 2 चौकार मारून दाखवलाय. तिसरा चेंडूचा सज्जन तिसराही चेंडू कायसा निर्धार करतोय. एक वर आहे ही शेवटची ती सांगतो 3 बॉल 15 धावांची गरज अजूनही मानेमाता संघाला. ह्या काहीसा उंचाचा फटकेला षटकार. संघात धावसंख्या झाली 6 ने 2 बाद कॅमेरा फिरला 43. अजूनही जिंकण्यासाठी 2 बॉल ना अजून इकडे पिच दिसत आहे. 2 बॉल 9 धावांची गरज. अशी फलंदाजी करतो तो सचिन. मानेमाता संघाला जिंकण्यासाठी 2 बॉल 9 धावांची गरज. फलंदाजी करतोय तो वगाच्या माणसांकडून सौरभ. आणि हा काहीसा ना इकडे बघ तिकडे आता बघ मोबाईलला पण इकडे कमी रेंज. चौकार. उत्कृष्ट अशी धावसंख्या उभारण्यात यश मिळते ते सचिन याला. आता मानेमाता कुवा संघा जिंकण्यासाठी 1 बॉल 5. जिंकण्यासाठी 1 बॉल 5 धावांची गरज. कंपल्सरी चेस असेल. जयमालिक धामनन या संघाचे कर्णधार पहिल्याशी संपर्क साधायचा आहे. संघाला जिंकण्यासाठी 1 बॉल 5 धावांची गरज. कंपल्सरी चेस असेल.
चेंडू आणि हा आणि त्या वाघाचा संघ विजय होतोय. विजयी झालेल्या संघांचे पण हार्दिक स्वागत आणि उपस्थित दाखवलेल्या मानव माता कुवळ संघाचे हार्दिक स्वागत. संदेश स्ट्राईकला येतो संजय, नॉन स्ट्राईकला येतो सिद्धेश. आहे की तो पण पण नळू आहे की त्या कोण कोण आहेत ना की कोण आहे तो अनुभवी आहे तो तिथे त्याच्यात लॉट्स मध्ये पुढे लिहिलं नाव पहिला चेंडू सज्ज टाकण्यासाठी सजवतो कल्पेश. उत्कृष्ट असा फटका. एक धाव पूर्ण. दुसरी धावचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. स्वयंसेवक कोण नाही तिकडे तिकडे कोण नाही इकडे कोण नाही स्वयंसेवक आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. दुसरा चेंडू टाकण्यासाठी अल्पेश सज्ज. पंचांच्या डावीकडून मारा करतोय तो अल्पेश. उत्कृष्ट असं फटका मारण्यात पैसा नसल्याने चेंडू बॉल निर्धार होतोय. बॉल तेवढे जुने बॉल आहे ना व्यवस्थित ठेवा. संघाची धावसंख्या होते 2. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो अल्पेश. उत्कृष्ट असा फटका मारलेला. एक धाव पूर्ण. दुसरी धावचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 2 ने वाढ. संघाची धावसंख्या झाली 3/4. गोलंदाजी करतोय तो अल्पेश. उत्कृष्ट असा फटका उत्तुंग मारलेला आणि बहुधा चौकार. अरे फोर आहे ना फोर आहे फोर चार आहे स्वयंसेवक जा की तिथे जा बसा. जा तिकडे बसा. सावलीत बसा जा. अरे तुम्ही इथं नका बसू सावलीत बसा तिथे जाऊन. 4 धावा. बांबू भेटले 2 संघाची धावसंख्या 4 ने वाढ. संघाची धावसंख्या 3/8. आपल्या वरच्या घरामध्ये पण काढून चेंडू मारतो सज्जन तो संजय आणि उत्कृष्टाचा फटका पैसा हवेमध्ये. इथं झेल बाद होतोय संजय. आणि आता तिकडे लक्ष द्या अजून तुला पण पाहिजे जयमानी संघाला पहिलाच धक्का बसतो तो संजय यांच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या झाली 1/8. संजयची जागा घेण्यासाठी येतोय तो जयमानी संघाकडून उत्कृष्ट असा फलंदाज शिवम. अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावर. स्ट्राईकला तो सिद्धेश. नॉन स्ट्राईकला तो शिवम. बांबू घेऊन 2 शाबाश. काय साहित्य क्लीन बॉल. समजलं चेंडू आणि क्लीन बॉल. जयमानी संघाला सलग दुसरा धक्का बसतोय तो सिद्धेश यांच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या झाली 2/8. सिद्धेश यांची जागा घेण्यासाठी आलाय तो महेश महेंद्र. पहिल्या षटक धावत्यानंतर संघाची धावसंख्या झाली 2/8. काय करत होता तू? ऐकतोय चढून संघकडून दुसरे षटक घेऊन आलाय तो कल्पेश.
वैयक्तिक कोटीतील पहिल्या आणि 6 कडून दुसरे षटक घेऊन आले ते कल्पेश. खाली चालू कर बाबा तेवढं स्ट्राईकला येतो शिवम, नॉन स्ट्राईकला येतो महेंद्र. वरतीच आहे तो पालखीच्या इकडे कुठे आहे मग येताना काय करत उत्कृष्ट असा कटोला चेंडू. एक धावासाठी 1 धाव कंप्लीट. सांगली धावसंख्या 1 निवाड. सांगली धावसंख्या झाली म्हणून केलं नसेल तरी पण 9. संतकत्री सामना चालू आहे हा. जयमानिक दामणवरती वाई चिंचटवाडी दोन्ही संघ बलाढ्य असे संघ आहेत. हे नाही जार भरले जार सांगितलेले समाचार घेतो तो महेंद्र. उत्कृष्टाचा कटोला चेंडू. 1 धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं रनआउट आहे. पंचांनी निर्णय दाखव. अरे असं आउट आहे. महेंद्र आउट दिलं का? आउट दिला ना अंपायर. आउट. बाद होते तो महेंद्र. जयमानिक संघाला 3रा धक्का बसतोय महेंद्र यांच्या स्वरूपात. 85 वाद घालायचा नाही. संघाची धावसंख्या होती 3 बाद 10. असं नको सांगू वायर खाली करू नको हे तिकडे पण लक्ष ठेव तू नको. तिकडे काहीच नाही जयमानिक संघाकडून महेंद्रची जाग घेण्यात आलाय तो सुरेंद्र. अरे कटोला चेंडू. एकलस डेक्लरच्या स्वरूपात 1 धाव. सांगायची धावसंख्या 1 निवाड. सांगायची धावसंख्या झाली 11. 3 बाद 11. हे तो सुशांत पहिल्यापासूनच आहे मला खेळायला पाहिजे पहिल्या दिवसानं उत्तराचा चेंडू कटविला. 1 धाव कंप्लीट. संघाची धावसंख्या 1 निवाड. सांगायची धावसंख्या 3 बाद 12. सकाळच्या सत्रातील 3रा सामना जयमालिक धामणन वर्सेस वाई चिंचटवाडी. जेवण आहे हा उत्कृष्ट असा मारलेला जेवण होय बहुधा षटकार. शिवमच्या बॅटमधून हा पहिला षटकार. लवकर ये. संघाची धावसंख्या 6 निवाड. संघाची धावसंख्या होती 3 बाद आणि 18. टाकायला गेला असाला. फास्ट टाकला तर मारू शकत नाही. सांगू मी फोन करू तो काय करतो सुशांत काय करतो? या षटकातील शेवटचा चेंडू उत्कृष्टाचा कटवलेला. राज झाडावर काय करतोय? 1 धाव कंप्लीट. सांगायची धावसंख्याने 1 निवाड. सांगायची धावसंख्या झाली 3 बाद 19. तिसऱ्या षटकात समाप्तीनंतर सांगायची धावसंख्या झाली 19. ओर संपतो. ओव्हर झाले. शिप दाबो 2.0 कर. जो एक बाउंड्री घालत सहा कोण तिसऱ्या
वैयक्तिक पहिल्या दिवसाकडून तिसऱ्यासाठी घेऊन आले ते रवींद्र सकपा. बघू मी कशात बघू मी कोण पालीवाले याला बोलतो त्याची याला काय आहे? कासवाले या पुढील सामना काळभैरव पाली वर्सेस कासा 11. टाकला चेंडू काशांना समजला चेंडू निर्धार करतोय. कासवाचे आले ना रे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ते कासवाचे आले नाही रवींद्र सकपा यांच्याकडून. आहे ना त्याच्यामध्ये ग्रुपला पाठवलं ना बघ जरा. 19 तीन-बाद 19. दुसरा चेंडू समाचार कसं किती तो पाहूया. शिवम स्ट्राईकला तो शिवम, स्ट्राईकला तो सुरेंद्र. उत्कृष्ट असा न समजला चेंडू. एक धाव मिळून जाते ती पैकच्या स्वरूपात. संघी धावसंख्या 1 नंबर, संघी धावसंख्या 3-बाद 20. स्ट्राईकला तो सुरेंद्र, नॉन स्ट्राईकला शिवम. तिसरा चेंडू टाकण्यासाठी स्वच्छ. तिसराही चेंडू कायसा आऊट. पाटू फिरवला आणि पावसात चौकार. संघही धावसंख्या 4 निवार, संघही धावसंख्या झाली 3-बाद 24. संख्या तुझं BSNL सर कवटा घालाय कवटा घालाय समजला चेंडू सुरेंद्र याला. संघही धावसंख्या झाली 3-बाद 24. ठीक आहे ये चल. यासाठी 4 चेंडू फेकले गेले. या 4 चेंडूवरती 5 धावा मिळाल्या त्या जमाई संघाला. 5व्या चेंडूचा समजला येतोय. 5वा चेंडू काय साडा काय न समजले चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ते रवींद्र सकपा यांच्याकडून. कशा न समजला चेंडू सुरेंद्र याला जकडून ठेवले ते जयमालिक जामना संघाला वैकिन चितवडी संघाने. शेवटचे चेंडू आणि कशा न समजले चेंडू वाईट कसलं पण सोहेर मारा. संघाची धावसंख्या 1 निवाड, संघाची धावसंख्या झाली 25. वैभव तुला बी पाठवलं वेगळं आहे का? बॉल काही न समजलं चेंडू. षटक संपताय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 3-बाद 25. उत्कृष्ट असं षटक म्हणावं लागेल. या षटकात फक्त 6 धाव दिल्यात ते रवींद्र सकपा यांनी. संघाकडून 4था आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येते तो वाई चिंचरवाडी या संघाकडून. गौरव टाइम आहे बोलत ब्रेक भेटेल ना. नाही. त्यांची बॅटिंग आहे त्यावेळेस वैयक्तिक कोटीचे पहिल्या आणि संघाकडून 4थे षटक आणि शेवटचं हनुमंत षटक म्हणावे लागेल ते गौरवच्या स्वरूपात. स्ट्राईकला तो शिवम, नॉन स्ट्राईकला तो सुरेंद्र. संघाची धावसंख्या झाली 25. 3-बाद 25. काही न समजला चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो गौरव. संघाची धावसंख्या झाली 3-बाद 25.
असं जकडून ठेवते जयमानी धामण संघाला. BSNLचं गेलंय नेटवर्क. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला गौरव. दुसराही चेंडू कायसा पटकवला. एक धाव पूर्ण. दुसरी धावीचा प्रयत्न. दुसरीही धाव पूर्ण. संघाची धाव संख्या 2 निवाड. संघाची धाव संख्या झाली 3/27. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल ते गौरव यांच्या स्वरूपात. बलू बलू केव्हा गेला कोण आणाय गेले त्यामुळे उत्कृष्ट असा फटका आणि बहुधा हा सीमारेषा पार षटकार. संघाची धाव संख्या होती 6 निवाड. संघाची धाव संख्या झाली 3/33. उत्कृष्ट असा फटका म्हणावा लागेल शिवांच्या बॅट मधून. नाही टाकला पाहिजे टप्पा पडला की नाही मारला. पंचांच्या डाव्या साईडून उजव्या साईडून गोलंदाजी करते तो गौरव. आणि कायसा कटोला चेंडू आउट आहे विकेट आहे. रनआउट. बाद होते ते शिवम. नैसर्गिक अडथळ्यामुळे इथं पहिलं मॅच जाग लागणार ते शिवम यांना. 2-6 फुकट दिले त्यांनी. शिवम यांची जाग घेण्यासाठी येतो इथं आता मैदानात महेश. स्ट्राईकला इतकं सुरेंद्र. नॉन स्ट्राईकला शिवमची जाग घेण्यासाठी आले तो महेश. हे 2 बॉल राहिलेत रे. चौथ्या षटकातील 2 बॉल शिल्लक. उत्कृष्ट अशी फटका म्हणावा लागेल. आणि इथं बहुधा चौकार. याच्या अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सांगली संघाची धावसंख्या होती 4 निवड. संघाची धावसंख्या 3/37. 4 बॉल. 5 बॉल 5 बॉल. उत्कृष्ट असा फटका आणि बहुधा इथे विकेट. संघात 4 षटकानंतर 4/37 धावसंख्या उभारली ती जयमाई धामण संघाने. आणि वावी चिंचरवाडी संघाला जिंकण्यासाठी मापकाचं आव्हान ठेवले ते. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल वावी चिंचरवाडी संघाकडून. खाली बसलेलं अंगवरती गेलो मग झाड सोडलेलं काय उपयोग बॉल नको खायला खाली तिकडे उत्कृष्ट गोलंदाज म्हणावं लागेल जयमाई संघाकडून. पुन्हा समजला चेंडू. हॅलो. माजी सैनिक जयसिंग राजाराम चव्हाण यांचे इथे आगमन झालेले आहे. मंडळातर्फे त्यांचे स्वागत तसेच आमचे हवालदार विजय दत्ताराम चव्हाण यांचे देखील इथे आगमन झालेले आहे. मंडळाचे इथे दोघांचे हार्दिक स्वागत. बघतो पहिला सामना.
चालू असलेला सामना जय मालिंग धामणन विरुद्ध वावी चिंचाटवाडी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 4. कॉल करा वरती, कॉल करा सांगा वरती. जर कुठल्या टीम आली असतील तर पालवींशी संपर्क साधा. कालभैरव पाली, कासई 11, धामणन पारवाडी, वावी जांभूळवाडी, शिवशंभू निवे, तलवट ग्रामीण स्टार. कुठल्या टीम आले असतील तर पालवींशी संपर्क साधा. चालू असलेला सामना जय मालिंग धामणन विरुद्ध वावी चिंचाटवाडी. कालभैरव पाली जर उपस्थित असेल तर पालवींशी संपर्क साधा. कालभैरव पाली, कासई 11 संघ इथे उपस्थित आहे. दुसरं षटक घेऊन आलाय तो महेंद्र. जय मालिंग धामणन संघाचा महेंद्र, नावाजलेला असा गोलंदाज महेंद्र. फलंदाजी करतोय तो बंटी. पहिला चेंडू राईट चेंडू. पंच म्हणून काम पाहतात ते महेंद्र चव्हाण, सुशांत चव्हाण. दुसरं षटक चालू. उत्कृष्ट असा झेल पकडलेला आहे तो किरण आणि संघाला पहिला धक्का मिळतोय तो बंटी यांच्या स्वरूपात. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत ते महेंद्र लोकरे. धामणन संघाचे महेंद्र लोकरे दुसरं षटक घेऊन आले होते. महेंद्र उत्कृष्ट असं झेल पकडलेला आहे तो किरण यांनी, विजय याने, माफ करा विजय. खूप सुंदर असं झेल पकडलेलं आहे. जर विजयाने परत झेल पकडला तर साहिल चव्हाण यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक दिले जाईल. दुसरं षटक चालू. महेंद्र तू विरुद्ध राईट चेंडू. कालभैरव पाली संघ उपस्थित असेल तर पॅरेंटशी संपर्क साधा. एक डिक्लेअर. दुसरं षटक चालू आहे. 7 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी महेंद्र यांच्या रूपात बघायला मिळते. कृपया बाहेरून कोणी बोलू नये टीमच्या बाहेर. दोन धावा रवी सत्पाल यांच्या बॅटमधून निघालेले 2 धावा. अतिशय नावाजलेले फलंदाज, 15 गावात नावाजलेले फलंदाज रवींद्र सत्पाल. युट्यूब किंग असे ओळख आहे त्यांची. कृपया 85 वाद घालू नये. कृपया 55 निर्णय अंतिम राहील. दिसते ना मला जाऊन तिथे
ते मागाचे अंतर कुठे गेले रे? थांबा थांबा हॅलो. नका शांत होता. उत्कृष्टाचा फटका आणि ते झेलबाद. दुसरा धक्का बसतो तो चिंचडवाडी संघाला रवींद्र सकपा यांच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 2 षटकांचा संघाची धावसंख्या होते 2 बाद 11. इकडे इथं काहीतरी हलव आणि वर गेला आवाज. 15 गाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत वाग्देवी क्रीडा मंडप कुंभवली आयोजित भव्य दिव्य स्पर्धा. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 15,001 व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 10,001 व आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक 3,001 व आकर्षक चषक. चतुर्थ पारितोषिक 3,001 व आकर्षक चषक. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मालकवीर सामनावीर. बॅनर पाठवले ना ज्यामुळे या संघाकडून तिसरं षटक घेऊन आले ते वैयक्तिक कोटीतील पहिल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन आले ते सुरेंद्र. सगळी संख्या 2 षटकानंतर झाली 2 बाद 11. तिसरा चेंडू उपस्थित संघ असेल त्यांनी पॅव्हलियनशी संपर्क असा फटका आणि हा बहुधा षटका. 2-4 मार पाहिजे. प्रेक्षकांमध्ये पकड संघाची धावसंख्या शनिवार संघाची धावसंख्या झाली अरे प्रेक्षकांमध्ये पकडले की 100 रुपये. 17. उत्कृष्ट अशी फलंदाजी म्हणावी लागेल ते अल्पेश यांच्या मार्फत. चेंडू कटवला आणि बहुधा डिक्लेअर घोषित क्षेत्रात एक संघाची धावसंख्या किंवा संघाची धावसंख्या झाली 2 बाद 18. म्हणजे याच ग्रुपला खेळेल ती सेकंड राऊंडचं कारण की ती एकटी आले तर आमच्याच मध्ये आवाज आलेत ना साईडला आहे का विचार इथे काय गेली ते. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल सुरवांच्या स्वरूपात. त्यांना तसं त्यांना बोलून घ्यावं लागेल. त्यांना एवढी कॅप्टनला बोलत दोन्ही पायरवाडी आणि हे जामनेर पायवाडी व वाळू जांभूवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकर पहिल्यांशी संपर्क साधायचा आहे. जामनेर पायवाडी व वाळू जांभूवाडी. चेंडू एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट. सगळी धाव संख्या झाले 20. अजूनही जिंकण्यासाठी 8 बॉल 18 धावांची आवश्यकता. प्रगतीपथावर सुरुवांच्या स्वरूपात स्ट्राईकला तो बंटी नॉन स्ट्राईकला येतो. नॉन स्ट्राईकला अल्पेश. उत्कृष्ट असा फटका कट्टावला आहे स्वरूपात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट. दोन धावसंख्या होते 2 बाद
22 उत्कृष्ट अशी फलंदाजी म्हणावी लागेल ती वाईची चढवाई या संघाकडून. मी नसतो याच्यात, मी 7 वेळा गेलो उत्कृष्ट असा कट आणि चेंडू हवेमध्ये बहुधा 3 धाव कंप्लीट. उत्कृष्ट असे रन बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. संघाची धावसंख्या झाली 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 2 बाद 24. अजून जिंकण्यासाठी 6 बॉल. 6 बॉल 14 धावांची गरज. वाई चिंचवडी संघाला जिंकण्यासाठी अजूनही 6 बॉल 14 धावांची गरज. जामनन पायवाडी वाई जांभूवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर पवळीशी संपर्क साधायचा आहे. जामनन पायवाडी वाई जांभूवाडी लिस्ट नाही दिली ना अजून. वाई जांभूवाडी या संघाची कर्णधारांनी लवकरात लवकर पवळीशी संपर्क साधायचा आहे. संघाला जिंकण्यासाठी 6 बॉल 14 धावांची गरज. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून 14 षटक घेऊन येतो सिद्धेश. पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेण्यात येते. संघाची धावसंख्या झाली 2 बाद. 25. अजूनही जिंकण्यासाठी 5 बॉल 13 धावांची आवश्यकता वाई चिंचवडी संघाला. स्ट्राईकला तो कल्पेश अल्पेश कसे गोलंदाजी बनावले गेल आणि दुसरा चेंडू प्रहार करा आणि इथं 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं बाद होतोय धावचीत. तिसरा धक्का बसतो तो वाई चिंचवडी संघाला. संघाची धावसंख्या झाली 26. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल जयमान शांकडून सिद्धेश यांच्या मार्फत. स्ट्राईकला तो कल्पेश नॉन स्ट्राईकला तो स्ट्राईकला तो कल्पेश आणि नॉन स्ट्राईकला तो रत्नेश. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल ती जयमानी दामणे संघाकडून सिद्धेश यांची. अजूनही जिंकण्यासाठी 3 बॉल 12 धावांची आवश्यकता. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल जयमानी संघाकडून. अजूनही स्ट्राईकला तो कल्पेश अल्पेश नॉन स्ट्राईकला तो रत्नेश. सामना 2 मिनिटं थांबव जरा. जिंकण्यासाठी 3 बॉल 12 धावांची गरज वाई चिंचवडी संघाला. उत्कृष्ट असा फटका 14 इथं 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. कल्पेश आणि रत्नेश यांचं आज आपल्या इथे आमच्या गावचे आणि आपले 15 गावचे सगळ्यांचे आवडते अरविंदजी चव्हाण यांचं इथे आगमन झालेलं आहे. तरी आमच्या मंडळाकडून त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच गावचे ग्रामस्थ आणि आपले ग्रामपंचायत सदस्य सुधाकर आणि शाखा प्रमुख सुधाकर चव्हाण यांचं पण इथे आगमन झालेलं आहे. तसेच प्रभाकर दादा चव्हाण यांचं पण इथे आगमन झालेलं आहे.
उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल जयमाई संघकडून. हा सामना जयमाई दामणे संघाकडून जिंकलेला दिसतोय. अजून जिंकण्यासाठी एक बॉल, 10 रनची गरज. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल जयमाई संघाकडून. नित्या जयमाई दामणन विजयी संघाचे हार्दिक स्वागत आणि पराजयी संघाचे हार्दिक स्वागत उपस्थित दाखवल्याबद्दल. उत्कृष्ट गोलंदाज म्हणावे लागेल जयमाई संघाकडून. नाही समजला चेंडू. हॅलो, माजी सैनिक जयसिंग राजाराम चव्हाण यांचे इथे आगमन झालेले आहे. मंडळातर्फे त्यांचे स्वागत तसेच आमचे हवालदार विजय दत्ताराम चव्हाण यांचे देखील इथे आगमन झालेलं आहे. मंडळाचे इथे दोघांचे हार्दिक स्वागत. चालू असलेला सामना जय मालिंग दामणन विरुद्ध वावी चिंचाटवाडी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 4. कॉल करा वरती, कॉल करा सांगा वरती. जर कुठल्या टीम आली असतील तर प्रावीण्यशी संपर्क साधा. कालभैरव पाली, कासई 11, दामण पारवाडी, वावी जांभूळवाडी, शिवशंभू निवे, तलवट ग्रामीण स्टार. कुठल्याही टीम आले असतील तर प्रावीण्यशी संपर्क साधा. चालू असलेला सामना जय मालिंग धामणन विरुद्ध वावी चिंचाटवाडी. कालभैरव पाली जर उपस्थित असेल तर प्रावीण्यशी संपर्क साधा. कालभैरव पाली, कासई 11 संघ इथे उपस्थित आहे. दुसरं षटक घेऊन आलाय तो महेंद्र. जय मालिंग धामणन संघाचा महेंद्र, नावाजलेला असा गोलंदाज महेंद्र. फलंदाजी करतोय तो बंटी. पहिला चेंडू वाईट चेंडू. पंच म्हणून काम पाहतात ते महेंद्र चव्हाण, सुशांत चव्हाण. दुसरं षटक चालू. उत्कृष्ट असा गोल पकडलेला आहे तो किरण आणि संघाला पहिला धक्का मिळतोय तो बंटी यांच्या स्वरूपात. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत ते महेंद्र लोकरे. धामणन संघाचे महेंद्र लोकरे. दुसरं षटक घेऊन आले ते महेंद्र. उत्कृष्ट असं झेल पकडलेला आहे तो किरण यांनी, विजय यांनी, माफ करा विजय. खूप सुंदर असं झेल पकडलेलं आहे. जर विजयाने जर विजयाने परत झेल पकडला
तर साहिल चव्हाण यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक दिले जाईल. दुसरं षटक चालू. महेंद्र तू विरुद्ध बॉल तिने मारला पाहिजे, तिची जागा बदलली, कॅच पकडायची. वाईट चेंडू. ए बाहेर जरी जा. कालभैरव पाली संघ उपस्थित असेल तर पॅरेंटशी संपर्क साधा. एक डिक्लेअर. दुसरं षटक चालू आहे. 7 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी महेंद्र यांच्या रूपात बघायला मिळते. जी कृपया बाहेरून कोणी बोलू नये टीमच्या बाहेर. दोन धावा रवी सप्पा यांच्या बॅटमधून निघालेले 2 धावा. अतिशय नावाजलेले फलंदाज, 15 गावात नावाजलेले फलंदाज रवींद्र सपकाळ, युट्यूब किंग असे ओळख आहे त्यांचे. तिकडे अंतर आहे. अरे बरोबर आहे, पण कृपया पंचांशी वाद घालू नये. अंपर तिकडे आहे. कृपया पंचांचा निर्णय अंतिम राहील. दिसते ना मला नाही जाऊन तिथे ते पुढे बसतात ना दिसेल मागाचे अंतर कुठे गेले? निर्णय अंतिमच राहील. असं द्या पण त्यांना पण म्हणावं. हॅलो थांबा थांबा बोलू नका, शांत व्हा. उत्कृष्टाचा फटका आणि ते झेलबाद. दुसरा धक्का बसतो तो चिंचडवाडी संघाला रवींद्र सप्पा यांच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 2 षटकांचा संघाची धावसंख्या होते 2 बाद 11. इकडे इथं काहीतरी हॅलो आणि वर गेला आवाज. 15 गाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत वाग्देवी क्रीडा मंडप कुंभवली आयोजित भव्य दिव्य स्पर्धा. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 15,000 एक वाकसिक चषक. द्वितीय पारितोषिक 10,000 एक वाकसिक चषक. तृतीय पारितोषिक 3,001 वाकसिक चषक. चतुर्थ पारितोषिक 3,001 वाकसिक चषक. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालकवीर, सामनावीर. बॅनर पाठवले ना. जेव्हा या संघाकडून तिसऱ्या षटक घेऊन आले ते वैयक्तिक वाटेतील पहिल्या संघाकडून तिसऱ्या षटक घेऊन आले ते सुरेंद्र. सगळी संख्या 2 षटकांवर झाली 2 बाद 11. तिसरा चेंडू उपस्थित संघ असेल त्यांनी पॅव्हलियनशी संपर्क साधा. असा फटका आणि हा बहुधा षटका. 2-4 मार पाहिजे. प्रेक्षकांमध्ये पकड संघाची धावसंख्या शनिवार संघाची धावसंख्या झाली अरे प्रेक्षकांमध्ये पकडले की 100 रुपये. 17. उत्कृष्ट अशी फलंदाजी म्हणावी लागेल ते अल्पेश यांच्या मार्फत. चेंडू कटवला आणि बहुधा डिक्लेअर घोषित क्षेत्रात एक संघाची धावसंख्या किंवा संघाची धावसंख्या झाली 2 बाद 18.
आले पण त्याचे कालभैरवाले नाही आले अजून. कोण आला असेल त्या दिवशी जांभूळवाडी घेऊन आले ना जांभूळवाडी. पहिले गेलो आहे तसंच खेळू फक्त खालचा वर होईल. जाऊ दे असू दे. म्हणजे याच ग्रुपला खेळेल ती. सेकंड राऊंडचं ती येतील. आले तर आवाज आलेत ना. वावे काम चोरवडे साईडला आहे का विचार इथे काय गेली ते. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल सुरुवांच्या स्वरूपात. त्यांना तसं त्यांना बोलून ठेवावं लागेल. त्यांना एवढी कॅप्टनला बोलत दोन्ही पायरवाडी संघ. पायरवाडी आणि हे जामनेर पायवाडी व वाळू जांभूवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकर पहिल्यांशी संपर्क साधायचा आहे. जामनेर पायवाडी व वाळू जांभूवाडी. फटका चेंडू एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट. सगळी धाव संख्या झाले 20. अजूनही जिंकण्यासाठी 8 बॉल 18 धावांची आवश्यकता. तिथे प्रगतीपथावर सुरुवांच्या स्वरूपात. स्ट्राईकला तो बंटी नॉन स्ट्राईकला येतो. नॉन स्ट्राईकला अल्पेश. उत्कृष्ट असा फटका कट्टावला आहे स्वरूपात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट. दोन धावसंख्या होती 2 बाद 22. उत्कृष्ट अशी फलंदाजी म्हणावी लागेल ती वाई चिंचडवाडी या संघाकडून. बनवलेला उत्कृष्ट असा कट आणि चेंडू हवेमध्ये. बहुधा धाव कंप्लीट. उत्कृष्ट असे रन बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. यांना परत बाउन्स करे. संघाची धावसंख्या झाली 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 2 बाद 24. अजून जिंकण्यासाठी 6 बॉल. फक्त हा 6 बॉल 14 धावांची गरज. वाई चिंचवाडी संघाला जिंकण्यासाठी अजूनही 6 बॉल 14 धावांची गरज. जामनेर पायवाडी वाळू जांभूवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर पवळींशी संपर्क साधायचा आहे. जामनेर पायवाडी वाळू जांभूवाडी. लिस्ट नाही दिली ना अजून. लिस्ट पण नाही दिली. वाळू जांभूवाडी या संघाची कर्णधारांनी लवकरात लवकर पवळींशी संपर्क साधायचा आहे. संघाला जिंकण्यासाठी 6 बॉल 14 धावांची गरज. वैयक्तिक वाटेतील पहिला आणि संघाकडून 14 षटक घेऊन येतो सिद्धेश. नाव बदलत काशी नाही वागदी. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेऊन तिथे चांगली धावसंख्या झाली 2 बाद. 25. अजूनही जिंकण्यासाठी 5 बॉल 13 धावांची आवश्यकता वाई चिंचवाडी संघाला. स्ट्राईकला तो कल्पेश. अल्पेश कशी गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि दुसरा चेंडू प्रहार केला आणि इथं एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं बाद होतोय धावची. तिसरा धक्का बसतो तो वाई चिंचवाडी संघाला. संघाची धावसंख्या झाली 26.
दिला ना तू उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल जयमानी सांगकडून सिद्धेश यांच्या मार्फत स्ट्राईकला तो कल्पेश नॉन स्ट्राईकला तो स्ट्राईकला तो कल्पेश आणि नॉन स्ट्राईकला तो रत्नेश. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल ते जयमानी दामणे सांगकडून सिद्धेश यांची. अजूनही जिंकण्यासाठी 3 बॉल 12 धावांची आवश्यकता. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल जयमानी सांगकडून. अजूनही स्ट्राईकला तो कल्पेश अल्पेश नॉन स्ट्राईकला तो रत्नेश. सामना 2 मिनिटं थांबव जरा. जिंकण्यासाठी 3 बॉल 12 धावांची गरज वायचिंचाळी संघाला. उत्कृष्ट असा फटका 14 इथं 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. कल्पेश आणि रत्नेश यांचं आज आपल्या इथे आमच्या गावचे आणि आपले 15 गावचे सगळ्यांचे आवडते अरविंदजी चव्हाण यांचं इथे आगमन झालेले आहे. तरी आमच्या मंडळाकडून त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच गावचे ग्रामस्थ आणि आपले ग्रामपंचायत सदस्य सुधाकर आणि शाखा प्रमुख सुधाकर चव्हाण यांचं पण इथे आगमन झालेलं आहे. तसेच प्रभाकर दादा चव्हाण यांचं पण इथे आगमन झालेलं आहे. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल जयमानी सांगकडून. हा सामना जयमानी दामणे सांगकडून झुकलेला दिसतोय. अजून जिंकण्यासाठी 1 बॉल 10 रनची गरज. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल जयमानी संघाकडून. नित्या जयमानी दामण विजयी संघाचे हार्दिक स्वागत आणि पराजयी संघाचे हार्दिक स्वागत उपस्थित दाखवल्या.